तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती आता सोलापुरात होण्याची शक्यता। टेंभुर्णी येथील एका विवाहित महिलेला त्यांच्याच वकील धीराच्या कुटुंबियांकडून अमानुषपणे मारहाण। महाराष्ट्रात अनेक महिलांवर अन्याय, अत्याचार व अत्याचारात त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या घटना आपण पाहिले आहेत। अशातच पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजेतवाने असताना त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील एका विवाहित महिलेवर त्यांच्याच वकीलधीराने व भावजयाने कानाचा पडदा फाटेपर्यंत लाठ्या काट्याने अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। टेंभुर्णी येथील विवाहात महिलेला कानाचा पडदा फाटेपर्यंत लाठ्या काट्याने वकीलदारासह सासरे, भावजाय यांच्याकडून कानाचा पडदा फाटेपर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। आरोपी वकीलधीरासह कुटुंबियातील आणखी 3 जण फरारी आहेत। राहिलेल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी पीडित कुटुंबियांकडून टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण चालू असून उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। 1 महिन्यापासून आरोपी फरार आहेत तरी त्यांना का अटक होत नाही? राहिलेल्या संबंधित वकिलासह आरोपींना अटक करण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत? त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी उपोषणकर्ते पीडित महिलेकडून होत आहे। या प्रकरणाबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे संबंधित पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस निरीक्षक पवार म्हणाले की सुरुवातीपासूनच आम्ही पीडित महिलेच्या कुटुंबियांच्या बाजूने आहे। त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही लागेल त्या यंत्रणेसोबत सर्वतोपरीने आरोपींना अटक कशी होईल याच्या प्रयत्नात आहोत। ते लवकरच अटकेत असतील अशी ग्वाही टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी यावेळी पीडितांच्या कुटुंबियांना दिली। काय नेमकं काय घडले? काय काय प्रकरण झालेलं आहे? प्रकरण काय झाले नक्की? बर, मला लग्न झाल्यापासून 2 महिन्यानंतर हा मानसिक शारीरिक त्रास तुम्ही चालू केला। कधी लग्न झालं तुमचं? 23/3/2006 ला लग्न झालं। बर, तेव्हापासून हा त्रास चालू आहे। राहायला कुठं आहे तुम्ही? टेंभुर्णी फुलेवस्ती। बर, शेतातच राहिला आहे। बर, तेव्हापासून म्हणजे लग्न झाल्यापासून 2 महिन्याने मला त्रास चालू केला। कुणी त्रास दिला? काय म्हणजे घरातले सगळे त्रास करायचे। बर, मी 2012 ला 498 दाखल केली होती, पण ते पण काय कारणाने त्यांनी असं मिटवून घेतलं, भेटून घे असं तसं। तरी पण ते 2 महिने झाले की ती त्रास चालूच केला परत तुम्ही। असं 40 वेळा तर झाला असेल बघा मला मारहाण करायला। मग आता 11 तारखेला मला 11च वाजता सगळ्यांनी 4 जणांनी मिळून मला मारहाण केली। कोणी कोणी? निलेश लक्ष्मण भोसले, संतोष लक्ष्मण भोसले। कोण कोण आहेत त्यांचे? काय धीर आहेत माझे, 2 धीर आहेत आणि 2 जावा। मिस्टर काय करतात? मिस्टरांचा ऑटोमोबाईल। बर, त्यांनी मारलं का? नाही मारलं, ते नव्हते तिथं। बर, त्या चौघांनी मला कडी लावून कोंडून मारलेला आहे। बर, कानाचा पडदा पण फाटला माझा। सासूबाई होत्या, बाहेर होत्या त्या पण। बर, एवढं का कशासाठी मारलं त्यांनी? असंच कौटुंबिक वादातून असंच माझा मुलगा काहीतरी जावेला बोलला तर ती बोलती की तू शिकवलं हे सगळं। बर, तिच्या नवऱ्याला फुगवलं ना। बर, बर, फुगवल्यानंतर ती चौघांनी मेळ करूनच मला प्लॅन करूनच मारलं आणि विष पाजण्यास प्रवृत्त केलं, अंगावर वगैरे विष सांडलं। काय आणायला? कुठली बाटली आणायला लावली तुम्हाला? काय राऊंडअपची बाटली आणली होती। बर, निलेश भोसले आहे ना, त्यांनी पूजा भोसलेला राऊंडअपची बाटली आणायला सांगितली। पूर्ण सांगा काय काय झालं सगळं पूर्ण। औषध ती विष पाजलं मला त्यांनी, तर मी ढकललं। मग माझी मुलं पण माझी बाहेर होती ना, ती आरडाओरडा करत होती। मग ते आरडाओरडा केल्यानंतर दरवाजा उघडला त्यांनी। 1.5 तास देतात मारलेला मला। मारहाणीनंतर तुम्ही कधी आला इथं दाखल करायला? पोलीस स्टेशनला कधी आला? 9 वाजता आले। बर, मला सोडलंच नाही, त्यांनी कडी लावून कोंडून ठेवलं होतं। बर, घरामध्ये? हां, जीवे आणि त्याला जर आता अटक नाही केली तर ते मला जीव मारल्याशिवाय सोडणारच नाही। ती म्हणतो मी कुऱ्हाडीनं कोयत्याने कुठेही तुला गाठून मारणार म्हणतो निलेश भोसले। निलेश भोसले काय करतात? तो वकील आहे। कुठं असते? माड्याला। माडाला। आज 3रा दिवस आहे तुमचा, तुमची तब्येत पण व्यवस्थित बरी वाटत नाहीये, म्हणजे काय नेमकं मागणी काय असणार आहे तुमची? मागणी हीच आहे की 4 आरोपींना अटक करावी हीच मागणी। बर, आणि 1 आरोपी अटक झालेला आहे।
बर कोण संतोष लक्ष्मण भोसले हा अटक झाला. बर धीरज आहेत तुमचे. हा धीरज आहे. बर या चौघांना अटक व्हावी हीच मागणी आहे. त्यांच्यापासून जीवाला धोका आहे माझ्या. त्यांनी काय अटकपूर्व वगैरे काय दाखल केलंय काय? केलं कोर्टात केलं असेल त्यांनी दाखल. दाखल केलं. बर मग पोलीस प्रशासनाकडनं काय तुम्हाला उत्तर आलंय तुम्हाला आता? ते म्हणतात की प्रयत्न आमचे चालूच आहे. आज 3रा दिवस आहे तरी पण असं हेच उत्तर आहे का? हेच उत्तर आहे त्यांचं. राजकीय काय आहे याच्यामध्ये हस्तक्षेप? दबाव वगैरे कोणाचा पोलीस स्टेशन वाटतोय का? वगैरे काय वाटतंय, संशय आहे. दबाव असल्याशिवाय एवढं होतं का? आज 1 महिना झाला ह्या घटनेला. बर बर वरिष्ठ पातळीवर कुठं महिला आयोग वगैरे इथं काय तुम्ही म्हणजे पत्र वगैरे काय दिलंय का तुम्ही? सगळ्यांना हा दिलं. प्रकार घडलाय म्हणून दिलंय सगळ्यांचं. कुणाचंच रिप्लाय नाही, काय नाही. बर कोणी दखल घेतली नाही अजून? नाही, अजून कुणीच नाही. एकूण 4 आरोपी आहेत का? एकूण 5 आरोपी आहेत. बर मिस्टर नाही आहेत तुमचे? मिस्टर नाही, सासू नाहीत? सासू पण नाही. सासरे नाहीत? सासरे आहेत. सासरे आहेत का? हा, सासरे आहेत. बर 2 दीर 2 दीर, 2 जावा. आणि सासरे. बर असं आहे का? बर पण मुलं वगैरे किती काय? एक मुलगा मोठा 12वी झालेला आहे आता. बरं. एक्झाम दिली. बर आणि एक 8वीला. कानातून रक्त यावं इतकं मारणं, अमानुषपणे मारणं झाले, एवढं मारण्यात का काय आहे? म्हणजे असंच चौघांनी मिळून घरात असंच विनाकारण मारलंय? विनाकारणच. बर छोट्या छोट्या कारणावरून असंच तू माझं असंच उठवलं, ह्याच्या तू अगोदर माझं ते तसंच काय उठवलं, मारहाण असंच. करत होते का? 2006 पासून झालंय म्हणताय तुम्ही. किती वेळा झाले? मग त्यावेळेस पूर्वी तुम्ही काय दाखल केलं का? दाखल केलं. काय 2000 त्यावेळेस काय उत्तर आलं पोलीस स्टेशनचं? नाही 498 दाखल केली होती 2012ला. बर असंच मग 2 वर्ष माहेरी होती मी. बर तर म्हणजे माहेर तुमचं पंढरपूर आहे का? नाही टेंबूर नाही. बर ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर एवढं म्हणजे जखमा उस्तोपर्यंत मारहाण केलेली आहे. काय नेमकं प्रकरण आहे त्यांचं? त्यांचं किरकोळ कारणाच्या कौटुंबिक वादातून त्यांनी ही मारहाण केलेली आहे. अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे एका महिलेसाठी. एखादी महिला जर एखादी चापट खाल्ली तर लगेच पोलीस स्टेशनला नाही येत. जेव्हा तिच्या डोक्यावरून पाणी जाईल, तिला सहन होणार नाही, तेव्हा ती पोलीस स्टेशनची पायरी चढत असते. मग पोलिसांनी तेवढ्याच गांभीर्याने त्याला दखल घेतली पाहिजे, तेवढी साथ दिली पाहिजे. आम्ही 1 महिना झालं पळतोय हिला साथ देणारे आम्ही एवढी जणी असलं तरी आम्ही दमत चाललोय. हिची प्रकृती खालावत चालली आहे. बरं आम्ही हे शेवटचं पाऊल का उचललं की तिला मारायचा प्रयत्न केला त्यांनी. मेल्यानंतर आपण केस करून लढण्याच्या ऐवजी आपण जिवंत आहे तोपर्यंतच प्रयत्न केले पाहिजेत. हे असं झालं. मार पण आम्हीच खातोय, आम्हीच उपोषणाला बसतोय, आम्हीच न्याय मागतोय. सगळं हे मार खाणाऱ्यांनीच का सहन करायचं? जी पीडित महिला आहे तिनंच का सहन करायचे? जे मारून करून आरोपी मोका हिंडतायत फिरतायत ते आरामशीर हे गाव ते गाव करत फिरतायत. मॅनेज केलंय त्यांनी सगळं. सहन जे मार खाणार आहे तोच अजूनही महिना झालं सहन करतोय. आम्ही काय म्हणतोय पोलीस स्टेशनला? फक्त ते आरोपी जे आम्हाला दमदाटी करताय पाहुण्या रावळ्यातर्फे आम्हाला फोन त्यांनी हे करतेत की तुम्हाला परिणाम ह्याचे वाईट होतील, आम्ही परत तिला नांदवणार नाही, घटस्फोट देईन, अशा आम्हाला धमक्या तर येतच राहतात त्यांच्या. मग आमची एकच मागणी आहे की तुम्ही त्यांना अटक करा. त्या वकिलाला ही कायद्याचा थोडीशी शिक्षा भोगू द्या. त्याला ही कायदा काय असतो ती कळू द्या ना. त्याला जर तुम्ही अटकपूर्वक मिळवून दिलं केलं तर त्याला काय भीती राहणार आहे? कायदा त्याच्या मुठीतच त्यानं ठेवलाय. हा म्हणजे काय नेमकं म्हणजे एवढं मारहाणीपर्यंत ह्याच्या अगोदर कधी असं घडलं होतं का इतक्या आम्ही मारहाणीपर्यंत? सहनच करत आलोय. किरकोळ कारणासाठी आम्ही पोलीस स्टेशनची पायरी चढलोच नाही. आम्ही चांगल्या घरातलाय. जाऊ द्या पुढारी येत होते, 4 मिटवून घेत होते, मिटवत होतो. 2012 साली पण आम्ही 498 केलीच होती. पण 2 मुलं लहान असल्यामुळे एक स्त्री काय करणार? शेवटी आपल्या लेकरांसाठी तरी ती पाठीशी घालतच असते नवऱ्याचे प्रत्येक गुन्हा. पण नवऱ्याचा गुन्हा सहन करते. नवरा प्रेम पण करतो, मारतो पण 2 दिरांनी 2 जावांनी एवढं मारावं एवढं मी तरी सहन केलं नसतं. एवढं मारहाण होऊन सुद्धा मग त्यांचे जे मिस्टर आहेत ते एवढं कसं काय बसले असतील? त्यांचं एकत्र कुटुंब असल्यामुळं सगळं शेती एकत्र आहे त्यांची, पैसा येतोय जातोय, पण बायकांना सुख नाही त्यांच्यात. फक्त बायकांनी गुरासारखं राबणं. त्यांच्या दारातली जी जनावर आहेत त्यांना तरी सुख लागत असेल पण बायकांना सुख लागत नाही. म्हणजे पुण्यातील ते हागवणे प्रकरण, वैष्णव हागवणे प्रकरण झालं त्या तसंच सेम झाल्यासारखं असं वाटतं तुम्हाला? हा सेम तोच प्रकार आहे. फक्त तिनं
तिच्या वडिलांनी मरेपर्यंत तिची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती. आम्ही जरा तिच्यासारखं होऊ नये म्हणून आम्ही हिच्या पाठीशी उभा आहे की मेल्यानंतर जे आपण असे प्रयत्न करण्यात काय अर्थ नसतो. जिवंत आहे म्हणून आमचे हे प्रयत्न चालू आहेत. हिनं जर मेली असते आम्ही 4 दिवस रडून शांतच बसलो असतो. मग आता काय म्हणजे नेमकी काय मागणी? तुम्ही 3 दिवस झाला बसलाय. त्याला कायद्याची भीती कळू द्या. जो वकील आहे ना त्याला वाटतंय कायदा मुठीत आहे, आपल्याकडे पैसा भरपूर आहे, पावर आहे. ती त्याला कायद्याची भीती फक्त आम्हाला दाखवायची. त्याला न्यायालयीन काय असतं 4 दिवस बसू द्या ना त्याला. तुम्ही का पाठीशी घालताय गुन्हेगारांना? पोलीस स्टेशन शिक्षण त्यांना भोगायचे फक्त. म्हणजे पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई मुद्दा म्हणून होता असं तुम्हाला म्हणायचं आहे? होत असेल, त्यांचं संगनमतानच चालू असेल एवढा महिना. आता हागवणे प्रकरणाचं म्हणताय तुम्ही. निलेश चव्हाणला नेपाळमधून पकडलं. किती सहज पकडलं त्यांनी. म्हणजे तेवढी त्यांची यंत्रणा असेल ना फास्ट. मग तुम्ही का शांत? तुमच्याकडे तो जरी वकिली डोक्यानं चालत असेल पण तुम्ही पोलीस आहे, तुमच्याकडेही सगळी यंत्रणा आहे, तुमचीही मोठी टीम आहे. त्याचं एवढंही मास्टर माइंड नसेल ना डोकं की बाबा आपण नाहीच सापडू शकणार. एवढा भारी आहे का तो? त्याला आपण बनवतोय तो वकील आहे, तो वकील आहे. अरे तो वकील असला म्हणून कायदा हातात घेणार का? तो आरोपीच आहे ना. पण शेवटी तो आरोपीच आहे. त्यानं गुन्हा केलेलाच आहे. त्याला शिक्षा भोगायलाच पाहिजे. आणि त्याच्या भावानेही त्याला पाठीशी घातलं नाही पाहिजे. म्हणजे हिच्या मिस्टरांनी की तो वकील आहे ना, तो जेव्हा शिक्षा स्वतः भोगेल त्यावेळेस त्यानं जे दुसऱ्यांचे केस घेईल त्यावेळेस त्याला कळेल की गुन्हा काय असतो, कोठडी काय असते, आपण कुणाची बाजू घेतली पाहिजे. त्यांना असा कायदा हातात घेतलाच नाही पाहिजे. आणि ह्या वकिलाला जर तुम्ही पाठीशी घातलं तर असे जगातले कितीतर वकील अशी कायदा हातात घेऊ शकतात ना. काय झालं त्या वकिलाला? अटकपूर्वक मिळाला जामीन, फिरतोय मोकळा. म्हणजे कुठलेही उच्च पदावर असले तरी ही आरोपीच आहेत आणि त्यांना अटक झाली पाहिजे तुमचं म्हणणं आहे? आरोपी इथपर्यंत अटक झालीच पाहिजे. गुन्हा केलाय म्हणजे गुन्हेगाराला सजा मिळालीच पाहिजे. आणि ते म्हणतात चुकून झालं असेल, चुकी झाली, केली, हे झालं, पण चुकीला माफी असते, गुन्ह्याला सजाच असते. गुन्ह्याला सजा मिळालीच पाहिजे. आमची एकच मागणी आहे की त्याला न्यायाची भीती बसू द्या. त्याला तो वकील असला तरी देव नाही. वकील जरी असला कोर्टात तो प्रॅक्टिस करत असला तरी त्याच्या वकिलासंदर्भात तुम्ही काय बाळासुजनकडे वगैरे तक्रार करणार आहे का त्याचं सनद रद्द होण्यासाठी? ते झालं भविष्याचं. हे आता आपल्याला आतापर्यंत काय आहे की त्याला न्यायाची भीती बसली पाहिजे. त्यानं जो बाहेरून आम्हाला धमक्या देतोय, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, माझ्याकडे पावर आहे, माझ्या एवढ्या इथपर्यंत ओळखी आहेत. म्हणजे पैशा जेवर त्याचं हे सगळं चालू आहे. चालूच आहे. तू म्हणतोय सगळ्या पाहुण्या रावळ्यात वगैरे सगळीकडेच माझ्याकडे पैसा आहे, मी अटकपूर्वक करून दाखवतो, मी हजर होणारच नाही असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याला फक्त शिक्षा भेटावी आणि आता अटक व्हावी एवढीच इच्छा आहे मनापासून. आणि प्रकृती हिची खालावत चाललेली आणि हिचं तर जीवाला काय झालं तर आम्ही मग तर शांतच बसणार नाही. ओके. फक्त ही जिवंत आहेत म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ह्यांनी उपोषण करायला ह्यांनी भाग पाडले. काय मारहाणीचं प्रकरण झालेलं दिसतंय, काय नेमकं? मारहाणीचं प्रकरण त्यांनी लग्न झाल्यापासून त्रासच चालू आहे. बरं. त्यांना बऱ्याच वस्तू आम्ही पुरवत गेलो आतापर्यंत. बरं. त्यांना वस्तू दिल्या बी आम्ही, तर त्यांचं समाधानच काय झालं नाही त्यांना. बरं. मग आता ते किरकोळ कारणावरनं त्यांनी असं 3 महिने ट्रॅक लावून हिला मारहाण केलेली आहे 11 तारखेला. बरं. वकील निलेश भोसले, संतोष भोसले, निलिता भोसले, पूजा भोसले बरं. चौघांनी. आणि सपोर्ट मारायसाठी त्यांचा हिचा सासरा होता लक्ष्मण भोसले. आपण आयोजित करा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना. आज 3रा दिवस आहे. काय 3रा दिवस काय दखल घेतली का नाही? काय दखल नाही. पहिल्या दिवशी आले फक्त विचारायला की तुम्ही उपोषण सोडा, बरं. आम्ही त्यांना शोधतोय, आम्हाला शोध चालू आहे, बरं. आम्ही CDR काढलाय वगैरे वगैरे. बरं. पण त्याच्यानंतर परत आले नाहीत की बाबा काय हाल चालू आहेत ह्यांचे, बरं. काही अवस्था बघायला आले नाहीत. त्यांचं मानसिकता दिसत नाही की आरोपी शोधायचे. एवढं मारहाणीपर्यंत रक्त जे म्हणजे एवढं जखमा होईपर्यंत कसं काय? म्हणजे काय ती निलेश भोसले असतानाच वकील आहे. त्यानं 3 महिने झाले ट्रॅक लावला गेला मारण्यासाठी. तो आधी पण म्हणत होता मी मारणार आहे म्हणत होता. बरं. त्यानं काही किरकोळ कारण एक सापडलं त्याला, त्या कारणावरनं त्यानं मारहाण केली आणि ते मागण्यास त्याच्यात बंद होत नाही. बरं. म्हणजे काय ना काय कारण काढून त्याला iPhone दिलेला आहे आम्ही दाजीला. बरं.
त्याच्या आधी असं किरकोळ वस्तू चालूच आहेत त्यांचं. त्याच्या आयुष्यातला पहिला मोबाईल पण मीच दिला. बरं. आणि ते आता सध्या दुकान आहे जी ऑटोमोबाईल्स आहेत ती भोसले ऑटोमोबाईल्स म्हणून आहे. त्याच्या आधी गणेश ऑटोमोबाईल्स होतं. 18 वर्ष मी गणेश ऑटोमोबाईल्स म्हणून चाललो होतो. मी ह्यांच्या दुकान देऊन त्यांना सगळं दिलं तरी त्यांचे ती चालूच आहे. म्हणजे काय ना काय कारण काढून मारहाण करायचं मारहाण चालू आहे. ही सेम पुण्याचं जे वैष्णवी हगवणी प्रकरण झालेलं आहे ना, सेम ही स्टोरी आहे. फक्त ही पळून आल्यामुळे वाचली आणि ती हगवणी बिचारी वारली. म्हणजे थोडक्यात बचाव झाला म्हणा. बचाव झाली. ही जर येत नव्हती रात्रीचं तर रात्रीचं परत एकदा ती प्लॅन करून रात्री तिला मारून टाकलं असतं. त्यांच्या जखमा जे वन जर त्यांनी बघितलं असते आपण एवढं मारलं हिला तर त्यांनी वाटलं असतं त्यांनी शरीरावर अजून जखमा दिसते. अजून उरवण्यात जखमा. मिस्टरांची काय भूमिका या सगळ्या विषयात? त्यांची छुपी संमती येते सगळ्यांना. मुकसंमती. कुठे आहे सध्या? ते फिरतंय, फरार जाते, ते लपून राहते, पोलीस बोलवतात म्हणून ते गायबच असते. साधारणतः किती दिवसापासून आणि किती लग्न झाल्यापासून काय काय रिक्वायरमेंट केलं, काय काय दिले तुम्ही आतापर्यंत त्यांना? लग्न झाल्यापासून किरकोळ असं अख्ख्या लग्न झाल्या 18 वर्षात त्यांनी एकही साडी हिला घेतली ना. एकही एका रक्षाबंधनला पाठवलं नाही, एकही दिवाळी आमच्याकडे पाठवलं नाही. वस्तू तर घेणार आणि अट ही घालणार की ह्यांनी आमच्या घरी आलं नाही पाहिजे, माहेरचं कोणी आलं नाही पाहिजे. ही अट त्यांची पहिलं. त्यांनी पैसे आयर दिले, माझ्या हातातल्या अंगठ्या सोन्याच्या काढून दिल्या त्यांना नोकरी लावली होती क्लार्कची. त्यांना MA शिकलेत म्हणून नोकरी लावली तर म्हणजे नोकरी सोडून दिली. 1 लाख रुपये आम्ही भरलेले ते आमचे वाया गेले. परत दुकान बांधणार, बिझनेस पाहिजे मला, बिझनेस करणार नाही तर बिझनेस दिला. मला स्वतः चालू धंदा त्यांना दिला गणेश ऑटोमोबाईल्सचा. त्यांना आता भोसले ऑटोमोबाईल्स नाव केलेलं. कुठं आहे दुकान? करमाळ रोड वरती. म्हणजे आतापर्यंत एवढं त्यांनी मागणी केल्यात, त्यांना पूर्ण पण केलं तुम्ही? पूर्ण पण केलं आणि त्यांचं समाधान होत नाही म्हणून आम्ही ह्या पावलाला पोचलो. आणि त्यांनी ती एवढं तिला जीवे मारण्याचा प्रयत्न जरी केला नसता तरी आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करत राहिलो. अंगावर वन उठेपर्यंत मारहाण केली आहे. पोलिसांची काय भूमिका आहे? इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर काय म्हणते, तपास अधिकारी? पोलिसांची टोटल उडवाउडवीची भूमिका आहे. त्यांचं उत्तर व्यवस्थित मिळत नाही, त्यांची लँग्वेज व्यवस्थित नाही, की त्यांचं काय त्यांनी साठगाठ झाली ते काय लक्षात येत नाही. कुठं ते जे आहे ते कुठं प्रॅक्टिस करते, कुठल्या कोर्टात करते? माडा कोर्टामध्ये. त्यांची प्रॅक्टिस माडा कोर्टामध्ये निलेश भोसले वकिलाची चालू आहे. न्याय देणारे नाही अन्याय करायला लागले. न्याय देणारेच अन्याय करायला लागले. आणि तो मारताना म्हणलाच की मी 1 महिना मला सुट्टी आहे, आता सुट्टी चालू आहे ना, मे महिन्यात सुट्टी चालू आहे, तर सुट्टी आहे, मी सुट्टीत बघतो ह्यांच्याकडे. मग ती प्रिप्लॅनेड आहे सगळं. असं नाही की अचानक झालं, रागाच्या भरात झालं, असं काय नाही. म्हणजे अगोदरपासून त्यांनी प्लॅनिंग केलं. त्यांनी सगळं अगोदर प्लॅन करून हे घटना घडवली. या घटनेचं तुम्ही गांभीर्य महिला आयोगाकडे वगैरे तुम्ही पोहोचवलं का? ताई चाकण करून त्यांना तक्रार केली, लेखी केली, मेल केला, फोन केले, PN बोललो. आता सध्या 2-3 दिवस झाले ते आमचे फोन उचलत नाही, रिसिव्ह करणं. आज सकाळी फोन उचलला, ते म्हणले बघतो. म्हणजे अजून काय दखल घेतली नाही? म्हणलं हिच्या जीवाला काय झालं तर कोण जबाबदार? PA साहेबांना तेवढं पण बोललो. पण ती काय त्याचे पण उत्तर काय एवढं उडवडीच मिळालं आम्हाला. रिस्पॉन्स मिळाला नाही एवढा जसा मिळायला पाहिजे होता. जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. असं वाटायला लागलं की वैष्णवी हगवणी ही जी झाली असती तर आम्ही निदान रडत तरी बसलो असतो. दळीला दर मेली म्हणून पण ही करता येत नाही, जिवंत आहे म्हणून पण जगता येत नाही. तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे वगैरे काय तुम्ही म्हणजे मागणी केली का? अधीक्षक आहेत अतुल कुलकर्णी, त्यांच्याकडे दखल वगैरे? 3 तक्रारी अर्ज आम्ही पण दिलेले आहेत आणि 4-5 वेळा आम्ही त्यांना स्वतः जाऊन भेटलेलो. पण इतके वर झालं हे सारखं जाते होतं. तुम्ही ह्याच्या अगोदर सोलापूरला मोठ्या अधिकाऱ्याकडे दखल का घेतली नाही? काय तक्रार जातोय आम्ही, तक्रार करतोय, पण हेच चालू आहे त्यांचं. सांगितलं मी समोर PIला फोन केला, फोन लावला, अरे उचला त्यांना, अटक करा. आम्ही येतोय निघून. मग आता मागणी काय राहील तुमची? मग आरोपींना अटकच करा एवढी स्ट्रॉंग मागणी आहे आमची. पण जरी अटक झाली तरी ते परत कायद्याच्या कायद्याचे तज्ञ असल्यामुळे, वकील असल्यामुळे आता त्यातून सुटू शकते. बरेच त्यातून मार्ग आहेत, बरेच त्यात रस्ते आहेत. ती न्याय मागणारच आहे आम्ही. म्हणजे लढा आम्ही लढणारच आहे. पण अटक होणं ही पहिली पायरी आहे. तुर्तास तरी अटक करावी तुमची मागणी? अटकच करून कारवाई व्हावी. आम्ही पुढे आम्ही कोर्टाची आमची तयारी आहे. आणि तिला आम्ही पाठवणार नाही. ही माझी आमची आई वारलेली आहे म्हणून त्यांनी एवढ्या दिवस फायदा उचलला. तिनं पण किरकोळ मारहाण आम्हाला सांगत नव्हती का आता आई जिवंत नाही म्हणून. पण मी हिला माझी आई जिवंत आहे असं समजून मी तिला सांभाळणार आहे. कायदेशीर मला काय तिला नांदवायला पाठवायची नाही. कायदेशीर मार्गाने कोर्टाच्या द्वारे तुम्ही यांच्याकडे दाखल करू शकताय. त्याबद्दल काय तुमच्या कुठल्या वकिलांशी काय मत झाले का? नाही, आता सध्या हा हे प्रकरण आम्हाला हे करून पुढे आम्ही बाकी प्रोसेस करणार आहे. हा जो मुख्य आरोपी आहे निलेश भोसले हा वकील आहे.
तर आम्ही त्याची सनद कशी रद्द होईल अशी तक्रार आम्ही त्या बार असोसिएशनला करणार आहे. मात्र हा वकिलाच्या पेशाला काळिंब आहे, कलंक आहे तो. त्याची जाणीव त्यांना होऊन त्यांनी त्याच्यावरती कारवाई करावी हे आम्ही त्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तुम्ही त्याच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे का? त्याच्या विरुद्ध न्यायालयात जाऊन त्याची तक्रार करून त्याची सनद रद्द करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. सध्या जे आहे टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या समोर जे उपोषण चालू आहे गायकवाड कुटुंबियांचं, त्यांचं मारहाणीचं प्रकरण आहे, काय नेमकं त्यात काय डेव्हलपमेंट झाली काय? त्याच्यामध्ये फिर्यादी चित्रा भोसले यांनी दिनांक 14 तारखेला आमच्याकडं जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावर मारहाण करणे, विनयभंग करणे हा आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यानंतर 21 तारखेला त्यांनी सदर गुन्ह्यामध्ये पुरवणी जबाब दिला की विष पाडण्याचा प्रयत्न करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून सदर प्रकरणात आम्ही वाढीव कलम 307 लावलेला आहे. गुन्ह्याचा तपास करत आहोत. गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आहेत, 2 महिला आणि 2 पुरुष. त्याच्यापैकी निलेश भोसले आणि संतोष भोसले हे 2 आरोपी आहेत. त्यापैकी एक संतोष भोसले नावाचा एक आरोपी अटक केलेला आहे आणि एक पुरुष आरोपी अटक करणे बाकी आहे आणि 2 महिला अटक करणे बाकी आहे. जे फरार आरोपी आहेत त्यांचा आम्ही कसोशीने आणि सर्वतोपरी प्रयत्न आमचा अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आम्ही 3 टीम नेमलेला आहे. एक टीम CDR अनालिसिस करत आहे, टेक्निकल तांत्रिक विश्लेषण करत आहे. 2 टीम आम्ही फील्ड वर्किंग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला संशय वाटतो त्या ठिकाणी शोध घेण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि आरोपीचा आम्ही कसोशीने शोध घेऊन त्यांना अटक करत आहोत. तुमच्या ज्या टीम आतापर्यंत सर्व गेलेले ते कुठं कुठं त्यांनी तपास केलेला आतापर्यंत? एक टीम इकडे महाबळेश्वर पाचगणी इकडल्या भागात आम्ही जाऊन आलेलो आहे. या ठिकाणी दुसरी टीम आपल्या स्थानिक सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी नातेवाईक इतर ठिकाण आहेत अशा ठिकाणी कंटिन्यू त्याचा शोध घेत आहोत आणि एक टीम तांत्रिक विश्लेषण करत आहेत आणि मी स्वतः सगळ्यांचं कॉर्डिनेशन करत आहे. आरोपींकडून इतर त्यांच्या पैपावण्याकडून जे सध्या फिर्यादी आहेत, महिला आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना जीवे मारणे, धमक्या वगैरे अशा प्रकार घडलेला आहे, फोनवरून धमकी दिल्या जाते, त्याबद्दल तुम्ही त्यांचं म्हणजे संरक्षणासाठी तुम्ही काय पावलं वगैरे? आणि त्याच्यासाठी जे गुन्ह्यामध्ये जेवढे आवश्यक पुरावे आहेत ते गोळा करून ज्या ठिकाणी प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी आम्ही प्रतिबंधक कारवाई करत आहोत आणि फिर्यादीला पाहिजे ते सर्वतोपरी सहकार्य करत आहोत आणि त्यांना संरक्षण देत आहोत आम्ही सगळ्या गोष्टी.